तर मॅचला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते, एक धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 1 रनने स्कोरबोर्ड देखील ओपन होताना आपल्याला पाहायला मिळाला. जगदीश आणि संदीप बास्कट ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. संदीप बास्कट आले फलंदाजीच्या मार्कवर स्ट्रायकिंग एंडला. पंचांचा इशारा येतो, यस इट इज अ वाईड बॉल. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. संदीप यांच्या बॅटमधून येतोय हा दैदिप्यमान षटकार. लाजवाब फटका. टीम श्री निनाई देवी स्पोर्ट्स सय्यदवाडी या टीमचा तारणार म्हणून देखील संदीप जे आस्कट यांची ओळख आणि फुलटॉस होता. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते, ही चुकी केली बॉलर धनंजयने, परंतु या चुकीला माफी दिली नाही. संदीप यांच्या माध्यमातून षटकाराच्या साह्याने 8 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. पंचांचा इशारा येतो, यस इट इज अ वाईट. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. या मोमेंटला पुन्हा एकदा हा धमाकेदार स्ट्रोक. तर 15 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन दिशा दिली, टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील पूर्ण होते, तेवढीच चांगली फेकी. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतंय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला फलंदाज गमावलाय जगदीशच्या स्वरूपामध्ये टीम श्री निनाई देवी स्पोर्ट्स सय्यदवाडी या टीमच्या माध्यमातून. लाईन चांगली होती, यू मिस आय विल डेफिनेटली हिट आपल्याला पाहायला मिळाला. तर 16 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. वेग देखील चांगला होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होता आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्री निनाई देवी स्पोर्ट्स सय्यदवाडी या टीमच्या धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे 16 रन. स्पेल नंबर 2 आणि सेकंड ओव्हरसाठी आकाशला देखील इन्व्हाइट केले गेले. आकाशसाठी आकाशचा हा बॉल लॉफ्ट केला आहे. संदीप यांच्या माध्यमातून एक धाव देखील पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल
रनआउटची संधी, परंतु ही संधी देखील या ठिकाणी गमावली जाते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. सेव्हन्टीन रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मॅच नंबर या मोमेंटला लॉफ्ट केलाय, फुल टॉस होता, पॉवरफुल हिट पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या षटकाराच्या साह्याने 23 रन. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. आकाश थोडासा मागडा ठरतो. 3 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने 7 धावा खर्च केल्यात. गणेश स्ट्रायकिंग एंडला, 1 डाऊनचा खेळाडू. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. तर चला नेक्स्ट मॅच श्री गोरक्षनाथ स्पोर्ट्स शिरसटवाडी आणि श्री चक्रभैरव स्पोर्ट्स शिवरवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅटच्या टोचा वेध घेतलाय आणि या ठिकाणी फलंदाज क्रमांक 2 देखील गमावलाय. फलंदाज या ठिकाणी संदीपजी मात्र जरूर बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा धक्का टीम श्री निनाई देवी स्पोर्ट्स सय्यदवाडी या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. झेलची संधी आणि पकडलाय हा झेल आणि फलंदाज क्रमांक 3 देखील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. अनिल देखील आल्या पावली माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत आणि नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर चला नेक्स्ट मॅच शिवरवाडी टीमचे कॅप्टन आणि शिरसटवाडी टीमचे कॅप्टन आपण देखील टॉससाठी यायचं आहे. सव्वीस रन.
वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही गोलंदाज अनिल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग याला फलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशसाठी हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिला परंतु लाईन चांगली होती. आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे रिलीज केलेत गोलंदाज अनिल यांच्या माध्यमातून. सलगचे 4था बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतो. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक देखील पाहायला मिळेल की काय. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. 4 बॉल अनिलचे परंतु 5वा बॉल फलंदाज गणेशचा. हा त्याच्या बॅटमधून येतोय हा धमाकेदार षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना पाहायला मिळते 32 रन. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण या फटक्याची पुनरावृत्ती पाहिली. काही स्ट्रोक खेळलाय. या क्षणाला फलंदाज देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 32 रन होतात आणि 33 रनचं टार्गेट असेल. तर चला टीम शिरसटवाडी टीमचे कॅप्टन आणि शिवरवाडी टीमचे कॅप्टन. तर शिरसटवाडी टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी या. टार्गेट 33 रनचं लक्ष्य आहे.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत, त्या म्हणजे 33 रनची गरज अजूनही आहे. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा, कारण या मॅचला भरपूर वेळ झाला आहे. 18मध्ये 33 करायचे आहेत. प्रति षटकामागे 11 रनची सरासरी. सलामीची जोडी आकाश आणि अनिकेत, तर गोलंदाजीच्या मार्कवर संदीप आस्कट आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला दोन धावा देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 रनच्या साह्याने धावफलक देखील ओपन झाले बोरगेवाडी या टीमचं. 33 रनच्या लक्ष्याचा पाठलाग त्यांना मात्र खऱ्या अर्थाने करायचा आहे. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, हवाई सफर पत्रा तोड परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. या बॉलवर हा षटकार आला आणि टीमची धावसंख्या 8 रन. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं, अप्रतिम दर्जाचा हा स्ट्रोक आणि या मोमेंटला लेगस्टिकच्या बराचसा बाहेर रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात. 9 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल. भरपूर वेगाने धावलेत दोन्ही फलंदाज. दोन धावा देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळालेत. अकरा धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आखूड पद्धतीचा हा बॉल जसा टप्पा पडला थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 11 धावा आल्या. सरासरीचं क्रिकेट बोरगेवाडी टीमच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होतोय, कारण 33 रनची गरज आहे आणि ज्या प्रकारे 11 रनची सरासरी होती आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा त्यांनी कंप्लीट केल्यात. 12मध्ये आता मात्र करायच्यात त्या म्हणजे 22 रन. चला तर 12th मॅन गोलंदाजाचं नाव सूरज. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. तर 3 धावा आहेत. नो बॉलचा इशारा देखील पंचांनी दर्शवलाय. नो प्लस 2 टोटल 3 धावा देखील ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतील. 14 धावा आतापर्यंत होतात. फ्रीची संधी असेल.
टोटल 4 रन. या मोमेंटला फुल टॉस होता, स्लॅश केलाय, आउट ऑफ द पार्क. आकाशच्या बाटमधून येतो, आकाशाला गवस निघालणारा स्ट्रोक, षटकार. एकवीस रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. डेड बॉल आहे का? तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळालाय. 21 रन आतापर्यंत होत आहेत. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. रनआउटची संधी होती, परंतु बॅकअपसाठी फिल्डर नव्हता. वाईट प्लस टोटल 3, वाईट प्लस 3, टोटल 4 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 27 रन होतात. वेग बेताचा होता, वेद यष्टांचा होता आणि फलंदाज देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 27, 27. अजूनही 6 रनची गरज. तर नवीन फलंदाज शुभम देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. वारंवार आपणास मी विनंती करतोय की या मॅचला भरपूर प्रमाणामध्ये वेळ झालाय. सय्यदवाडी टीम
गोलंदाज सज्ज होते. लेफ्ट हँडेड बॉलर लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. साहिल बॉल खाली आला होता. चांगली फिल्डिंग. एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. परंतु या क्षणाला मिस फिल्डिंग पाहायला मिळेल की काय. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 2 रनच्या साह्याने 29. गोलंदाज आयुष पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 29 रन. अजूनही 4 धावा दूर आहे विजयासाठी. या मोमेंटला क्लीन बोल्ड परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये ही प्रात्यक्षिका जरूर आपल्याला पुन्हा एकदा त्याचं पुनरावृत्ती पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर. स्टान्स बदलले होते आणि लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तर नवीन फलंदाज अनिल देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला 4 धावा दूर आहे विजयापासून. 2 बॉल आणि 4 रनची गरज अजूनही आहे. मॅचमध्ये एक नवी रंगत निर्माण झाली. ज्या प्रकारे आयुषने बोल्ड घेतला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. या क्षणाला काय घडलंय. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू चाललाय. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 3ऱ्या रनसाठी कॉल आणि या ठिकाणी फलंदाज काय घडेल आणि फलंदाज होईल बाद. 1 बॉल आणि आता मात्र 2 रनची गरज. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. या अगोदरचा सामना देखील तेवढाच दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला. एक बॉलमध्ये 2 रनची गरज आहे. कोण जिंकणार कोण हारणार. बोरगेवाडी की सय्यदवाडी. सय्यदवाडी की बोरगेवाडी. आणि आज श्री निनाई देवी चषक 2025 या पर्वामध्ये आज मात्र आपलं नाव मात्र खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये कोणता संघ मात्र रोवणार हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे शुभम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 1 बॉल आणि 2ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावं लागेल. मनामध्ये दडदड निर्माण होताना पाहायला मिळते. 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. 1 बॉल आणि 2 रन. व्हॉट अ मॅच. आयुषचा हा बॉल लॉफ्ट केलाय. 1 धाव तर जरूर कंप्लीट केली. 2nd रनसाठी कॉल आणि सामना जिंकलाय बोरगेवाडी या टीमच्या माध्यमातून. व्हॉट अ फिनिश. लाजवाब.